नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरात पथदिव्यांचे नियोजन करा. मी धुळेकर संघटनेचे मनपा प्रशासनाला निवेदन. पावसाळा सुरू होण्यापूर्वी धुळे शहरातील पथदिव्यांची योग्य दुरुस्ती व नियोजन करावे अशी मागणी मी धुळेकर संघटनेच्या वतीने महापालिकेकडे निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. धुळे शहरातील अनेक भागांमध्ये पथदिवे बंद अवस्थेत असून काही ठिकाणी अपुरी प्रकाश व्यवस्था आहे. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागत असून अपघात व गुन्हेगारीच्या घटना वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः पावसाळ्यात विजेचे खांब व पथदिव्यांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. तसेच पावसाळ्यापूर्वीच सर्व भागातील पथदिव्यांची तपासणी करून बंद दिवे त्वरित सुरू करावेत. नव्या दिव्यांची उभारणी करावी व आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त प्रकाश योजना करावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आलेली असून निवेदन देण्यासाठी मी धुळेकर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. धुळे शहर हे महानगरपालिकेचे शहर आहे व याची व्याप्ती पण वाढली आहे आणि आजूबाजूचे खूपसे भाग पण जोडले गेले आहेत. परंतु धुळे शहरात किंवा कॉलनी परिसरामध्ये पथदिवे म्हणजेच स्ट्रीट लाईट हे खूप ठिकाणी बंद आहेत आणि हायमास्ट पण खूपशा चौकातले बंद आहेत. 3-4 पैकी 1 चालू आहे, 2 चालू आहे. अशा खूपशा तक्रारी नागरिकांच्या वारंवार येत आहेत धुळेकरांच्या. आणि आता पावसाळा पण सुरू होणार आहे लवकरच 1.5-2 महिन्यामध्ये. आणि पावसाळ्यामध्ये जर पथदिवे नसले, स्ट्रीट लाईट नसले तर छोटे मोठे अपघात होतात, खड्डे दिसत नाही किंवा छोटे मोठे लूटमारीचे प्रकारही घडत असतात. म्हणून मी धुळेकर संघटनेतर्फे आज मनपा आयुक्त माननीय स्वालिया मॅडम यांना आम्ही निवेदन देऊन मागणी केली आहे की पावसाळा सुरू होण्याअगोदर धुळे शहरातले जितके स्ट्रीट लाईट आहेत त्यांचे सर्वे करावा, पाहणी करावी व ज्या ज्या भागात स्ट्रीट लाईट बंद असतील, पथदिवे बंद असतील, तसेच चौकात हायमास्ट नसतील ते दुरुस्त करावे. त्याचप्रमाणे ज्या भागामध्ये स्ट्रीट लाईट नसतील, नवीन कॉलन्या बनल्या आहेत, नवीन भाग डेव्हलप झाले आहेत, तिथे स्ट्रीट लाईट आणि हायमास्ट बसवण्यात यावे अशी आम्ही मागणी केली आहे व त्यावर मॅडमांनी लवकरात लवकर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.